गेल्या 4-5 दिवसापासून वसंत मोरे कुठल्याच चॅनलवरती दिसायला. दादा प्रत्येक चॅनलला पाकिट आलीत ना, हे पैसे घेऊन कामं करतात म्हणून. कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हटलात की गेल्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला मीडियाने दाखवलं नाही, म्हणजे सगळ्या न्यूज चॅनल्सना पाकिटं पोहोचली. तर सगळ्या न्यूज चॅनल्सला पोहोचली, कोणाला पोहोचली, कोणाकोणाला पोहोचली? आणि याच्या आधी न्यूज चॅनल्स तुम्हाला जे दाखवत होते ते काही पाकिटं देऊन दाखवत होते? माझं तेच म्हणणं आहे ना की जर मागं 2-3 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड काय बोलल्यानंतर ना माझ्याकडे सगळे चॅनल लगेच आले होते. काही गोष्टी झाल्या चॅनलवरती, त्या झाल्यानंतर तर मला कुणीच काहीच विचारलं नाही. म्हणजे असं होत नाही ना, आणि मी जर काही म्हणलोय तर माझ्याकडे काहीतरी आधार असल्याशिवाय मी बोललेलो नाही, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे योग्य वेळी ज्यावेळेस मला काही गोष्टी दाखवायच्या असतील, काढायच्या असतील, ते मी काढेन. काय तुमच्याकडे आधार आहे, म्हणजे योग्य वेळ कधी येणार? म्हणजे सगळ्या मला वाटतं की कंपल्शन नाहीये मला की मी लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. नाही, पण सगळ्या न्यूज चॅनल्सना पाकिटं पोहोचली असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्या न्यूज चॅनल्स नाही बोलत नाही, तुमच्या ते वाक्य तसं होतं. तुमचं वाक्य सगळ्या न्यूज चॅनल्स असं होतं, काही न्यूज चॅनल्स. म्हणजे असं काय झालं की आता मधल्या काळामध्ये मीडियाने तुम्हाला तुमची प्रत्येक भूमिका किंवा तुमच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या दाखवल्या, नक्की कुठली घडामोड दाखवली नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की मीडियाने पाकिटं घेतली? ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो की मी कुठलीही गोष्ट आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मी केलं ना, तर माझ्याकडे कुठला विषय आल्याशिवाय मी केलेला नाही. तुम्ही म्हणताल की आत्ताच दाखवा, तुम्हाला ते असं म्हणत नाही, तुम्हाला ज्यावेळी दाखवायचं त्यावेळी दाखवा. पण असं काय घडलं? नाही, कुठला मुद्दा होता की बाबा तुमची अशी एक भूमिका होती की मीडियाने दाखवली नाही, किंवा तुम्ही निरोप दिलाय आम्हाला की बाबा अमुक अमुक ठिकाणी वसंत मोरे फॉर्म भरायला येणार आहेत आणि मीडिया गेला नाही तुमच्याकडून? तुम्ही जेव्हा फॉर्म भरला, अच्छा, मग नाही इतर तुमची सभा आहे किंवा बैठक आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही निरोप दिलाय आणि मीडिया तिथे आला नाही, असं काही घडलं का? नाही, मग तुम्हाला दाखवलं नाही, काय दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? किंवा तुम्हाला मीडियाने दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर नक्की काय दाखवलं नाही? तुमचा कुठला कार्यक्रम होता, तुमची पत्रकार परिषद होती, तुमचं असं काय होतं की जे मीडियाने दाखवलं नाही, जे सार्वजनिकरित्या दाखवण्याची गरज होती? नाही, असं म्हणणं आहे ना की मीडिया आता मला कव्हरेज देत नाहीये. मी पुढे म्हणलो, अहो तुम्ही त्या कार्यक्रमात बोललात ना. मी असं सांगितलं नाही, त्याच्यामध्ये बोलताना मी असं बोललो की काही मला ज्या काही गोष्टी माझ्याकडे आल्यात, मला वाटतं की त्या गोष्टी मी योग्य वेळी स्टेजवरती दाखवा. बरोबर आहे, योग्य वेळी तुम्ही दाखवा. तुमचं असं वाक्य काही नाही, तुमचं ते वाक्य ते सगळ्या मीडियानी पाकिटं घेतली असं आहे. तर तुम्ही त्या वक्त्यावर ठाम आहेत का काही मीडियाने घेतली असं तुम्हाला म्हणायचं? काही घेतलं. बरं, आता काही मीडियाने जे घेतली असतील, असं कुठलं गोष्ट आहे की जी दाखवायला पाहिजे होती, दाखवली नाही गेल्या 2 दिवसांमध्ये? काय गोष्ट आहे की दाखवायला पाहिजे? तुम्ही सुद्धा स्वतः पाहताय, तुम्हीच प्रश्न विचारताय, आणि मला वाटतं की आपणच स्वतःच्या मीडियावरची आपण जाऊन पाहावं, आणि मग तुम्ही मला विचारावं की तुम्ही काय प्रश्न विचारताय. नाही, तुम्ही काय प्रश्न काय दाखवायला पाहिजे होतं असं सांगा ना. ऐका ना, तुमची सभा झाली का? त्या गोष्टी बोलण्याकरता नाही तात्या, ऐक, काय झालंय, एक मिनिट. काय माझ्या विरोधामध्ये करायचं असेल नाही, विरोध असं नाही, विरोधाचा विषय नाही. नाही तात्या, काय त्या विषयासाठी मला तुम्ही बोलावलं असेल इकडे. नाही, तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी नंबर एक ऐकता का तात्या, की एक तर तुमचा काही जो गैरसमज झाला असेल तो तुमच्या मनातनं दूर व्हायला पाहिजे, हा पहिला भाग. दुसरा भाग जो आहे की अशा पद्धतीनं म्हणजे काय होतं की काही लोकांनी केलं असेल त्याच्यामुळे सगळेच, म्हणजे आता आम्ही जर म्हटलं की सगळे पॉलिटिशियन वाईट आहेत, ते तुम्हाला पटणार नाही. पटेल का तुम्हाला? कारण आम्हाला माहिती आहे की तात्या चांगले आहेत. मग तात्याच आहे आणि तात्यालाही माहिती आहे तात्या चांगले आहेत, तर मग तुम्ही सरसकट कसं करू शकता? हा दुसरा भाग. आणि तिसरा म्हणजे की आता वसंत तात्या नावाचा ग्रुप आहे, तुमचा प्रचार यंत्रणा असते, त्यातनं आलेले निरोप आता त्या दिवशीपासून आतापर्यंत एकही, मी तेच बघतो, एकही मेसेज काय आलेला नाही आहे जो तुमच्या यंत्रणेचा भाग आहे. मग अशाही मीडियाला तुम्ही तिथे कळवलं. आता तुम्हाला या प्रत्येक वेळी जेव्हा कळवलं तेव्हा प्रत्येक वेळी मीडिया आला, हे खरं आहे. आणि तुमचा तर इथे ॲफिडेविट म्हणजे काल अर्ज दाखल केल्याचं अर्ज पण आहे, ॲफिडेविट आलेलं आहे तुमचं, आणि तुम्ही म्हणताय की अर्ज भरलेला नाही. पण नेमकं ॲफिडेविट केले आणि माझा 24 तारखेला मी 4 अर्ज भरणार. हां, एक माझा पहिला केलाय, उद्या 2 जाते, 24 तारखेला एक्झॅक्टली. आता आमच्या दृष्टिकोनातनं वसंत मोरेंनी अर्ज भरणे ही पण एक मोठी गोष्ट होती, बातमी होती. तुम्ही ती आम्हाला तुम्ही बघितलं ना, आजच्याला कशा बातम्या लावल्या की वसंत मोरेंनी एकट्याने जाऊन अर्ज भरला. मी अर्ज भरायला गेलोच नाहीये, तरी पण चुकीच्या बातम्या लावतात ना. आता मला सांगा की तुमची माझ्या यंत्रणेमधनं जाऊन लोकांनी अर्ज भरला, त्याच्यामध्ये अशा चुकीच्या बातम्या वसंत मोरेंनी एकट्याने जाऊन अर्ज भरला.
मला काय म्हणायचं की विशिष्ट लोकांनी जर काही हे केलं एक्झॅक्टली तर त्या संबंधित लोकांशी तुम्ही बोलू शकता, पण सरसकट विधान करणे जे आहे ना एक्झॅक्टली मला ते म्हणायचं की सरसकट जे विधान आपण करतो तात्या, सरसकट जे आपण विधान करतो ना तर त्यातून गैरसमज निर्माण होतात पहिल्याच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आतापर्यंत वसंत मोरेंची छोट्यात छोटी हालचाल म्हणजे आम्ही तर खूप विचारले आमचे सहकारी वगैरे छोट्यात काही असू द्यात वसंत मोरेंना तुम्हाला तिथे उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालेपर्यंत प्रत्येक गोष्ट मीडियाने दाखवली, पण कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस आपण मला काय म्हणायचं स्पष्टपणे आपण जर सांगितलं ना तर म्हणजे काय होईल की पुन्हा विशिष्ट लोकांच्या बाबतीत जर तुमची काही हे असेल ना नाही त्याच्यातून असं आहे की आधी मीडिया वसंत मोरेंना कव्हरेज देत होता आणि आता कव्हरेज देत नाही तर पाकिटं घेतल्यामुळे देत नाही. तेच मग ते तुमचं जे वक्तव्य आहे ना तर ते आम्हा माध्यम कर्मींबद्दल गैरसमज निर्माण करणार आहे, त्यामुळं आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे की तुम्हाला तसं वाटतं का की बाबा मीडियानी पाकिटं घेऊन तुम्हाला कव्हरेज देणं थांबवलेलं आहे. मी आता सांगितलेलं आहे की मला ज्या वेळेस जे सांगायचं ना ते मी उघडपणे ज्या ठिकाणी मी सभा घेणार आहे त्यावेळेस मी सांगेन. अच्छा, पण तुमच्या या वक्तव्यावर तुम्ही ठाम आहात का की सगळ्या मीडियाने काही बोललेलो आहे अजूनही मी सांगतो काही माझ्याकडे सुद्धा पॅकेजचे फोन आलेले आहेत, मग मी ते पॅकेजचे पण फोन मला ऐकावे लागते. बरोबर ऐकवा ना तुम्ही तो फोन ऐकवा तुम्ही ते जाणीवपूर्वक ऐकवा जेणेकरून मीडियाची बदनामी जी आहे ना तर ती होणार नाही. मला ज्या गोष्टी बोलायच्या मी आजपर्यंत 15 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलेही ॲलिगेशन करत असताना विदाऊट प्रूफ केलेलं नाही आणि मी काही म्हटलं नाही अजूनही. मी उलट त्याच्यामध्ये काय की काय म्हणतात ना ते याचा पराचा कावळा करू नका. तर कुणाला वाटत असेल की मी त्यांना स्पेसिफिक कुणालाही बोललेलो नाही आणि मला आजच्या ज्या बातम्या काही लागल्या मी जर फॉर्म